आज होती वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा असल्यामुळे मी सकाळी लवकर उठली, देवघर छान स्वच्छ करून घेतलं आणि मस्त पूजा केली. त्यानंतर उंबरटंही मस्त पुसलं आणि फुलं वाहिली. छान पूजा झाली की असं मन प्रसन्न वाटतं आणि घरातही पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर लगेच मी जेवण बनवायला घेतलं. सगळ्यात आधी आंबे भिजवले, एका साईडला राईस लावला, दुसऱ्या साईडला मसाला तयार करायला घेतला. आज मी जेवणात बनवणार होती आंब्याचा रस, पुरी, आमटी आणि भात. त्यानंतर लगेच सगळं सामान एकत्र केलं आणि पूजेची तयारी करायला लागले. एका साईडला ताट, आंबे आणि वाणाचं साहित्य केलं. विहा इकडे माझी गंमत बघत होती. लगेच मी मस्त रेडी झालं, विहाला रेडी केलं आणि आम्ही सगळे निघालो पूजेसाठी. जाता जाता छान विहाने छान सपोर्ट केला आणि आम्ही तिकडे पोहोचलो. सगळ्यात आधी वडाची मस्त पूजा करून घेतली आणि नंतर वडाचे फेरे मारायला घेतले. त्यात मी मागितलं की याच जन्मात नाही तर 7 जन्मापर्यंत मला हाच नवरा मिळू दे आणि दीर्घायुष्य लाभू दे. तिकडे ज्या सुवासिनी आल्या होत्या त्या 5 सुवासिनींना छान ओटी भरली आणि सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर आईंनाही हळदी कुंकू दिलं. आणि अशी होती आमची वटपौर्णिमा. सो तुमची कशी होती तेही कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. ओके, बाय.